नमस्कार मित्रांनो. आपण हिंदू मॅरेज ॲक्टवर आतापर्यंत सेक्शन 18पर्यंत 16पर्यंतचा आपण अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की आपण हिंदू मॅरेज ॲक्टवर एक पूर्ण सिरीज बनवत आहे. आतापर्यंत सेक्शन 16पर्यंत झालेलं आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 17पासून ऑनवर्ड्स जेवढे आपल्याला आता होतील तेवढे सेक्शनचा आपण आता अभ्यास करूया. मित्रांनो, सेक्शन 17 जो आहे तो कशाच्या संदर्भात आहे? तो असं म्हणत आहे पनिशमेंट फॉर बायगामी, म्हणजे ज्या व्यक्तीने एक लग्न केलेलं तर ठीक आहे, एकपेक्षा जास्त जर लग्न केलं तर त्याला बायगामी या आरोपाखाली त्याला शिक्षा होऊ शकते. तर म्हणजे हा जो कायदा आहे, आपला हिंदू मॅरेज ॲक्ट जो आहे त्याचा जो प्रिन्सिपल आहे तो मोनोगॅमीचा आहे. अर्थात एक व्यक्ती एक लग्न, ज्याने एक लग्नापेक्षा जास्त लग्न केलं त्याला आपण बायगामी म्हणतो. तर सेक्शन 17 जो आहे तो काय म्हणतोय? पनिशमेंट ऑफ बायगामी, एनी मॅरेज बिटवीन टू हिंदूज, दोन हिंदूंच्या दरम्यान त्यांच्या दरम्यान जे लग्न झालेलं आहे, सॉलमनाइज्ड आफ्टर द कमेन्समेंट ऑफ धिस ॲक्ट, हा कायदा सुरू झाल्यानंतर दोन हिंदूंच्या दरम्यान जे लग्न झालेलं आहे इज वॉइड, तो जो लग्न झालेला आहे तो लग्न बेकायदेशीर आहे असं म्हटलेलं आहे. इफ ॲट द डेट ऑफ सच मॅरेज आयदर पार्टी हॅड अ हजबँड और वाईफ लिव्हिंग, म्हणजे दोन्ही जे पक्ष आहेत, नवरा किंवा नवरी म्हणजे मुलगा किंवा मुलगी, वर पक्ष किंवा वधू पक्ष, ह्यांचा त्यावेळेला एखादं अगोदर लग्न झालेलं असेल तर ॲट द डेट ऑफ सच मॅरेज आयदर पार्टी हॅड अ हजबंड और वाईफ लिव्हिंग अँड द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 494, 495 ऑफ द इंडियन पिनल कोड शाल अप्लाय अकॉर्डिंगली. याचा अर्थ एकपेक्षा जर जास्त लग्न केलं, मग तो पुरुष असो किंवा महिला असो, त्यांना हा कायदा लागू होतो आणि त्यांचं जे दुसरं लग्न झालेलं आहे तो लग्न बेकायदेशीर आहे. आणि अशा वेळेला जे दुसरं लग्न झालं आहे तर त्यांना इंडियन पिनल कोडचं सेक्शन 494 आणि 495 लागू होतो आणि त्या कलमाखाली त्यांना शिक्षा होऊ शकते. मित्रांनो, यानंतर आपण येऊया सेक्शन 18वरती. सेक्शन 18 काय म्हणते? पनिशमेंट फॉर कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ सर्टन अदर कंडिशन्स फॉर अ हिंदू मॅरेज. अदर कंडिशन्स म्हणजे या हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये जे बायगामीचा जो शब्द आहे तो सोडून, म्हणजे बायगामीचा जो गुन्हा आहे तो सोडून इतर जे कारणं आहेत त्याच्यासाठी सुद्धा काही शिक्षेची तरतूद केलेली आहे. तर ती शिक्षेची तरतूद काय आहे? एक तर जर त्यांचं वय कमी असेल, जर लग्न केलं तर शिक्षा आहे. दुसरं, जर सपिंडा रिलेशन्समध्ये असेल तरीसुद्धा शिक्षा आहे. तर आता आपण ते पाहूया मित्रांनो. एव्हरी पर्सन who procures a marriage of himself or herself, प्रत्येक लग्न, एव्हरी पर्सन जो आहे, जो आपलं लग्न करणार, procures a marriage of himself or herself to be solemnized under this act in contravention of conditions specified in clause 3, 4, 5 of section 5 of this act is punishable. म्हणजे सेक्शन 5 मध्ये ज्या क्लॉज दिलेल्या आहेत 3, 4 आणि 5, सेक्शन 5 मधलं 3, 4, 5 काय म्हणते आपण ते पाहूया. त्याच्यामध्ये ज्या शिक्षा दिल्या ते आपण पाहूया. मित्रांनो, 5 मधलं 3 म्हणजे काय आहे? द ब्राइडग्रूम हॅज कम्प्लीटेड द एज ऑफ 21 years अँड ब्राईड हॅज कम्प्लीटेड द एज ऑफ 18 years. म्हणजे ज्यांचं वय, मुलाचं वय 21 वर्ष आणि मुलीचं वय जर 18 वर्ष नसेल, त्याच्यापेक्षा कमी असेल तर त्यांना शिक्षा आहे. काय आहे बघा, आपण बघूया. शाल बी पनिशेबल, क्लॉज नंबर ए दिलेला आहे. इन केस ऑफ कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ कंडिशन स्पेसिफाईड इन क्लॉज 3, क्लॉज 3ची जर कंडिशनचं व्हायलेशन झालं तर काय शिक्षा आहे? विथ रिगरस इम्प्रिजमेंट विच मे एक्सटेंड टू 2 years और विथ फाईन विच मे एक्सटेंड टू 1 lakh rupees और विथ बोथ. म्हणजे मुलाचं वय 21 वर्ष आणि मुलीचं वय 18 वर्ष ह्याच्यापेक्षा जर कमी असेल आणि जर लग्न झालं तर शिक्षा किती आहे? 2 वर्ष रिगरस इम्प्रिझनमेंट अँड पुढे काय म्हटलेलं आहे? ऑर विथ फाईन विच मे एक्सटेंड टू 1 lakh rupees आणि 1 लाख रुपयापर्यंतचा दंड आहे.
मित्रांनो, हा झाला क्लॉज नंबर ए ऑफ सेक्शन 18 सबसेक्शन 1चा पार्ट आहे. त्यानंतर बी क्लॉज काय म्हणतोय, in the case of contravention of condition specified in clause 4 or clause 5 of section 5 with simple imprisonment which may extend to 1 month or with fine which may extend to 1000 rupees or with both. आता इथे काय सांगितलं आहे की सपिंडा रिलेशन्स आणि प्रोहिबिटेड डिग्रीजमध्ये जर समजा तुमचं लग्न झालं, अर्थात कायदा काय म्हणतोय की सपिंडा रिलेशन्समध्ये आणि प्रोहिबिटेड डिग्रीजमध्ये लग्न करायचं नाही, आणि जर असं लग्न झालं तर त्याला शिक्षा किती आहे, सिम्पल इम्प्रिझनमेंट ऑफ 1 मंथ ऑर ₹1000 ऑर बोथ, म्हणजे दोन्ही असंही दाखवलेलं आहे. परंतु मित्रांनो, माझं असं मत आहे की सपिंडा रिलेशन्स आणि प्रोहिबिटेड डिग्रीज ह्यांच्यामध्ये जे लग्न होत असतं अशा केसेस माझ्या मते तरी कोर्टासमोर येत नाही. कारण जर सपिंडा रिलेशन्स किंवा प्रोहिबिटेड डिग्रीजमध्ये जर लग्न झालं आणि अशी जर केस कोर्टासमोर आली तर त्यांना ग्राउंड घेता येतं. आमच्या कस्टम्समध्ये, आमच्या युसेजमध्ये अशी प्रथा आहे की आम्ही सपिंडा रिलेशन्समध्ये किंवा आम्ही प्रोहिबिटेड डिग्रीजमध्ये लग्न करू शकतो. असे 1-2 जर साक्षीदार त्यांनी तपासले आणि त्यांनी 1-2 उदाहरणं दिले की पूर्वीसुद्धा आमच्या कस्टम्समध्ये युसेजमध्ये असं लग्न झालेलं आहे, तर मग अशी केस टिकत नाही. म्हणून याचा अर्थ असा आहे की मित्रांनो, हे जे सेक्शन आहे काय निरुपयोगी आहे आणि अशा प्रकारची शिक्षा होतच नाही असं माझं मत आहे. बाकी जशी फॅक्ट्स कोर्टासमोर येईल त्या पद्धतीने चालणार आहे. मित्रांनो, सेक्शन 17 झालं, सेक्शन 18 झालं. आता आपण येऊया चॅप्टर 5. चॅप्टर 5 म्हणजे काय आहे, ते ज्युरिडिक्शन अँड प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे सेक्शन 19 काय बोलते, ज्युरिडिक्शन बाबत. म्हणजे ज्युरिडिक्शन म्हणजे कोणत्या कोर्टाकडे केस दाखल केली जाईल ह्याबद्दल बोलत आहे. मित्रांनो, याच्यामध्ये काही कंडिशन्स दिलेल्या आहेत. कंडिशन नंबर 1 तर जिथं लग्न झालेलं आहे तिथं लग्न जिथं झालेलं आहे तिथल्या कोर्टाला हे ज्युरिडिक्शन आहे. 2 नंबर काय म्हणते की ज्या वेळेला केस दाखल केली जाते त्यावेळेला रिस्पॉन्डेंट कुठं राहत आहे त्या ठिकाणी तुम्हाला केस करता येईल. आणि 3rd कंडिशन काय दिलेली आहे, नवरा आणि बायको हे दोघंही शेवटच्या वेळेला कुठे एकत्र राहिलेले आहेत त्या ठिकाणच्या कोर्टाला ज्युरिडिक्शन आहे. आणि कोर्ट म्हणजे कोणतं, जिल्हा न्यायालय म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट. आणि आपल्याकडे डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजे सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन आहे, पण काही ठिकाणी डिस्ट्रिक्ट कोर्ट असतं. आपल्याकडे असंही मी सांगितलेलं आहे की जर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या हद्दीत जर असेल तर फॅमिली कोर्टला ते ज्युरिडिक्शन आहे, आणि फॅमिली कोर्टचा जो ज्युरिडिक्शन आहे तो म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टच्या इक्विव्हॅलंट आहे. सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन इथे जे केसेस दाखल करतो, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या हद्दीच्या बाहेर जेवढ्या केसेस आहेत अख्ख्या पुणे जिल्ह्यातल्या त्या संपूर्ण सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनकडे दाखल होतात. मित्रांनो, त्यानंतर क्लॉज नंबर 3A आहे. त्यात असं सांगितलेलं आहे, हे खास मुलीला याचा अधिकार दिलेला आहे, म्हणजे पत्नीला हा अधिकार दिलेला आहे. तो काय म्हटलेला आहे, इन केस द वाईफ इज पेटिशनर. जर याच्यामध्ये जर वाईफ पेटिशनर असेल, म्हणजे मुलगी जर पेटिशनर असेल तर काय म्हटलेलं आहे, वेअर शी इज रिसाइडिंग ऑन द डेट ऑफ द प्रेझेंटेशन ऑफ द पिटिशन. मुलीला एक खास अधिकार दिलेला आहे की जर जिथं राहत आहे तिथे तिला पेटिशन दाखल करता येईल. समजा मुलगा आणि मुलगी समजा आता पुण्यामध्ये आहे आणि मुलगी घर सोडून गेलेली आहे किंवा आपल्या माहेरी गेलेली आहे, ती मुंबईला जाऊन राहिली, तर तिला मुंबईला सुद्धा असा पिटिशन दाखल करता येईल. त्यानंतर क्लॉज नंबर 4 एक दिलेला आहे. तो कशासाठी दिलेला आहे माहिती आहे का मित्रांनो, की जर समजा ज्या वेळेला पेटिशनर म्हणजे हा जो अधिकार आहे तो नवऱ्याला सुद्धा दिलेला आहे आणि बायकोला सुद्धा दिलेला आहे. तो कुठे जिथं तो राहतो तिथे सुद्धा दाखल करू शकतो. पण त्याच्यामध्ये एक कंडिशन अशी दिलेली आहे की जे रिस्पॉन्डेंट आहे ते अशा ठिकाणी राहत आहे जिथे हा हिंदू मॅरेज ॲक्ट लागू नाही. मग जर हिंदू मॅरेज ॲक्ट त्या ठिकाणी लागू नसेल तर जो पेटिशनर आहे, मग जो पेटिशनर जिथे राहत आहे तिथेच तो केस दाखल करू शकतो. किंवा जर रिस्पॉन्डेंट गेली 7 वर्षापेक्षा जास्त काळापासून पत्ता नाही आहे, त्याचा तो गायब झालेला आहे, मग अशा परिस्थितीमध्ये पेटिशनर जिथं राहत आहे तिथे तो केस दाखल करू शकतो. आपण बेरेट लँग्वेज वाचायची याच्यामध्ये काही गरज नाही आहे. मुद्दा जो आहे मी तुम्हाला सांगितलेला आहे की ज्युरिडिक्शन म्हणजे कुठे दाखल केला जाऊ शकतो, याबद्दल आपल्याला माहीत झालेलं आहे. मित्रांनो, सेक्शन 20 काय म्हणत आहे, सेक्शन 20 जे आहे ते असं म्हणत आहे, कंटेंट्स अँड व्हेरिफिकेशन ऑफ द पिटिशन. याचा अर्थ काय की ज्या वेळेला आपण केस दाखल करतो त्याच्यामध्ये जे कंटेंट्स आहेत
ते आपल्याला व्हेरीफाय करावे लागतात. म्हणजे पेटिशनरला शेवटी असं लिहावं लागतं की ह्या पेटिशनमधले जे काही कंटेंट्स आहेत ते माझ्या माहितीप्रमाणे बरोबर आहे आणि सत्य आहेत, ते माझ्या माहितीप्रमाणे लिहिलेले आहे. त्यामध्ये त्याला असंही लिहावं लागतं की ह्या केसमध्ये आमचा म्हणजे अर्जदार म्हणजे पेटिशनर आणि रिस्पॉन्डेंट आमच्या दोघांचा कोणत्याही प्रकारचं कोल्युशन नाही आहे आणि ह्यामधल्या ज्या फॅक्ट्स आहेत ते आम्ही मान्य करीत आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये असंही म्हटलेलं आहे की सेक्शन 11 जो आहे त्याच्यामध्ये जो अर्ज केला जातो त्याच्यामध्ये फक्त ते कंटेंट्स व्हेरीफाय करायची गरज नाही, एक्सेप्ट शब्द वापरलेला आहे. आता मित्रांनो, मी इथे ही डायरेक्ट लँग्वेज वाचून आपल्याला दाखवत आहे. एव्हरी पेटिशन प्रेझेंटेड अंडर दिस ॲक्ट शाल स्टेट ॲज डिस्टिंक्टली ॲज द नेचर ऑफ द केस परमिट्स द फॅक्ट्स ऑन विच द क्लेम टू रिलीफ इज फाउंडेड अँड एक्सेप्ट इन अ पेटिशन अंडर सेक्शन 11. फक्त सेक्शन 11ला ह्याच्यात वगळलेलं आहे. शाल ऑल्सो स्टेट दॅट देर इज नो कोल्युशन बिटवीन द पार्टीज पेटिशनर्स अँड द अदर पार्टी ऑफ द मॅरेज. हा झाला सबसेक्शन 1. आता सबसेक्शन 2 काय म्हणतोय? द स्टेटमेंट्स कंटेंट इन एव्हरी पेटिशन. एव्हरी पेटिशनमध्ये जे काही कंटेंट्स आहेत अंडर दिस ॲक्ट शाल बी व्हेरीफाईड बाय द पेटिशनर ऑर शब्द वापरला आहे, some other competent person in the manner required by law for the verification of the plaints and may at the hearing be referred to as the evidence. म्हणजे सम अदर पर्सन जे सांगितलेलं आहे याचा अर्थ असा की जो व्यक्ती अनसाउंडनेस असेल, अनसाउंड माइंडचा असेल, अशा व्यक्तीच्या संदर्भामध्ये कोणाला तरी दुसऱ्या व्यक्तीला ते जे कंटेंट्स आहेत ते व्हेरीफाय करावं लागतात आणि ते जे कंटेंट्स आहेत ते नंतर तो एव्हिडन्सचा एक पार्ट आहे. मित्रांनो, एवढंच सेक्शन 20 म्हणत आहे. अर्थात सेक्शन 19, सेक्शन 20 आणि सेक्शन 21 काय आहे? 21 जो आहे तो ज्युरिडिक्शन ह्याच्याबद्दल आहे, ॲप्लिकेशन ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड. म्हणजे हे जे मॅरेज पिटिशन जे ज्या कोर्टामध्ये आपण दाखल करतो, डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये जे दाखल करतो, त्याच्यामध्ये कोणता प्रोसिजर अप्लाय केला जाईल, तर जो आपला 1908चा जो CPC आहे तो त्याला ॲप्लिकेबल आहे. याच्यामध्ये असं दिलेलं आहे, ॲप्लिकेशन ऑफ ॲक्ट 5 of 1908 subject to other provisions contained in this act and to such rules as the High Court may make in this behalf. All proceedings under this act shall be regulated as far as may be by the Code of Civil Procedure 1908 ब्रॅकेटमध्ये दिलं आहे नंबर 5 of 1908. अर्थात 1908चा जो CPC आहे त्याचे जे तरतुदी आहेत त्या संपूर्ण म्हणजे CPC थोडक्यात आपल्याला ह्या मॅरेज ॲक्ट खाली आपण जे केस दाखल करतो त्याला लागू आहे. मित्रांनो, सेक्शन 19, सेक्शन 20 आणि सेक्शन 21 हा आहे प्रोसिजरच्या बाबत म्हणत आहे आपल्याला, म्हणजे कोणते प्रोसिजर कशा पद्धतीने लागू होतील. त्यानंतर सेक्शन 21A आहे, तो काय म्हणते? पॉवर टू ट्रान्सफर पिटिशन्स इन सर्टन केसेस. म्हणजे एकाच प्रकारच्या 2 केसेस जर 2 वेगळ्या कोर्टामध्ये दाखल झाल्या तर कोणत्या कोर्टाला अधिकार आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे. मित्रांनो, याच्यामध्ये क्लॉज नंबर A आहे, तो काय म्हणतोय? अ पेटिशन अंडर दिस ॲक्ट हॅज बीन प्रेझेंटेड टू अ डिस्ट्रिक्ट कोर्ट हॅव्हिंग ज्युडिशन बाय अ पार्टी टू मॅरेज प्रेइंग फॉर डिक्री फॉर ज्युडिशियल सेपरेशन अंडर सेक्शन 10 ऑर फॉर डिक्री ऑफ डायव्हर्स अंडर सेक्शन 13. हे दिलेलं असं आहे की समजा एका व्यक्तीने सेक्शन 10 खाली समजा ज्युडिशियल सेपरेशनचा अर्ज केलेला असेल, तसेच जर समजा त्यांनी सेक्शन 13 खाली डायव्हर्ससाठी केस दाखल केली असेल आणि पुढे शेवट असं दिलेलं आहे अँड म्हणजे आणि बी क्लॉज दिलेला आहे अँड अनदर पिटिशन आणि त्याच प्रकारचा दुसरा पिटिशन दुसऱ्या कोर्टामध्ये दाखल झालेला आहे, ह्याच्यात दिलेलं आहे अँड अनदर पिटिशन अंडर दिस ॲक्ट has been presented thereafter by the other party to the marriage praying for a decree for judicial separation under the section 10 or for decree of divorce under section 13 on any ground. कुठल्याही ग्राउंड्सवरती त्यांनी समजा सेक्शन 13 खाली केस दाखल केलेली असेल. आता पुढे काय दिलेलं आहे? वेदर इन द सेम डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑर इन अ डिफरंट डिस्ट्रिक्ट कोर्ट इन द सेम स्टेट ऑर इन डिफरंट स्टेट. त्याच डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये त्यांनी केस दाखल केली असेल किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्याच राज्याच्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्यांनी सेम प्रकारची दुसरी केस दुसऱ्यांनी दाखल केलेली आहे. म्हणजे जर समजा नवऱ्याने एका कोर्टामध्ये केस दाखल केली आणि बायकोने दुसऱ्या कोर्टामध्ये केस दाखल केली किंवा दुसऱ्या राज्यामध्ये केस दाखल केली तर काय म्हटलंय? द पिटिशन शॅल बी डेल्ट विथ ॲज स्पेसिफाईड इन सबसेक्शन 2. मग अशा प्रकारची जी केस दाखल केली त्या कशा पद्धतीने चालणार, त्याच्या ज्या कंडिशन्स आहेत त्याची जी पद्धत दिलेली आहे ती सबसेक्शन 2 मध्ये दिलेली आहे. आता इथं क्लॉज नंबर A काय म्हणतोय? इफ पेटिशन्स आर प्रेझेंटेड टू द सेम डिस्ट्रिक्ट कोर्ट
सेम जिल्ह्यामध्ये जर दाखल केलेली असेल, सेम जिल्हा कोर्टात जर दाखल केली असेल, बोथ द पिटिशन शॅल बी ट्रायड अँड हर्ड टुगेदर बाय द डिस्ट्रिक्ट कोर्ट. अशा पद्धतीने जर दोन केसेस म्हणजे नवऱ्याने दाखल केली, बायकोने दाखल केली, सेम कोर्टामध्ये दाखल केली, दोन्ही केसेस सेम कोर्टात दाखल झाली, मग त्या दोन्ही केसेस एकत्र चालवल्या जातील. नंबर 2 काय म्हणते, जर समजा 2 जिल्ह्यामध्ये केस दाखल झालेली आहे तर त्याच्यात काय होणार आहे, इफ द पिटिशन्स आर presented to different district courts, the petition presented later shall be transferred to the district court in which the earlier petition was presented, and both the petitions shall be heard and disposed of together by the district court in which the earlier petition was presented. म्हणजे जर समजा नवऱ्याने एक केस दाखल केलेली एका जिल्ह्यामध्ये आणि बायकोने एक केस दाखल केलेली आहे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, मग अशा पद्धतीने ज्या कोर्टामध्ये प्रथम केस दाखल झालेली आहे त्या कोर्टामध्ये सेकंड टाइम जी दाखल झालेली आहे, जी नंतर केस दाखल झालेली आहे, ती तिथून ट्रान्सफर करून ह्या पहिल्या जिल्ह्याच्या कोर्टामध्ये पाठवण्यात येईल आणि ह्या कोर्टाला मग अधिकार आहे दोन्ही केसेस एकत्र चालवायच्या. आता थर्ड कंडिशन काय म्हणते त्या बघूया, म्हणजे सबसेक्शन 3, इन अ केस वेअर क्लॉज बी ऑफ सबसेक्शन 2 अप्लायज. म्हणजे काय सांगितलेलं आहे, 2 जिल्ह्यातलं, the court or the government as the case may be competent under the Code of Civil Procedure 1908 to transfer any suit or proceedings from the district court in which the latter petition has been presented to the district court in which the earlier petition is pending, shall exercise its powers to transfer such latter petition as if it had been empowered so to do under the said code. म्हणजे CPC मध्ये ज्यांना जे अधिकार दिलेले आहेत किंवा ज्या कोर्टाला अधिकार दिलेले आहेत ते कोर्ट सेकंड टाइम जी दाखल झालेली केस आहे ती ट्रान्सफर पहिल्या कोर्टाला करू शकतात. आता हे पॉवर्स कोणाला दिलेले, एक तर हायकोर्टाला आहे, 2 जिल्ह्यामध्ये जर केस दाखल झालेली असेल तर हे पॉवर्स कोणाला आहे, हायकोर्टाला आहे किंवा स्टेट गव्हर्नमेंटला आहे. मग हायकोर्ट ती केस तिथून ट्रान्सफर करून पहिल्या कोर्टामध्ये पाठवून देईल आणि तिथे त्या दोन्ही केसेस एकत्र चालणार असं त्याचा अर्थ आहे. समजा 2 राज्यामध्ये दाखल झाली असेल, एक पुण्यामध्ये दाखल झाली आणि गुजरातमध्ये दाखल झाली, तर मग काय करणार, मुंबई हायकोर्ट तिथे ज्युरिडिक्शन नाही आहे, मग अशा वेळेस सुप्रीम कोर्टातच जावं लागेल. CPCमध्ये तेवढे पॉवर्स दिलेले आहेत आणि त्या पॉवर्सप्रमाणे त्या पद्धतीप्रमाणे त्यांना अर्ज दाखल करून ती केस इथे ट्रान्सफर करून घ्यावी लागेल. त्यानंतर मित्रांनो सेक्शन 21B काय म्हणते ते आपण पाहूया. स्पेशल प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू ट्रायल अँड डिस्पोजल ऑफ पिटिशन्स अंडर दिस ॲक्ट. म्हणजे ज्या ट्रायल आहेत, ज्या अशा केसमध्ये जे ट्रायल आहेत त्या कशा पद्धतीने चालणार आणि किती दिवसात संपणार असं त्याच्यात दिलेलं आहे. एक तर असं दिलेलं आहे की अशा पद्धतीने ज्या मॅरेज पिटिशनच्या केसेस दाखल झाल्या त्या दाखल झाल्यानंतर रिस्पॉन्डंटला नोटीस मिळाल्यानंतर त्या डे टू डे हिअरिंगनी झाल्या पाहिजे. डे टू डे हिअरिंगचा अर्थ काय, रोज नाही. म्हणजे आज जर समजा एक स्टेज आली, पुढची जी तारीख पडणार आहे त्याला दुसरी स्टेज आली पाहिजे, पुढची जी स्टेज पडणार त्याला पुढची स्टेज आली पाहिजे, त्याला आपण डे टू डे हिअरिंग म्हणू शकतो. असा त्याचा अर्थ होत नाही की रोजच्या रोज, म्हणजे आज जर 5 तारीख आहे, उद्या 6 तारीख आहे, मग 7 तारीख आहे, मग 8 आहे, 9 असं तारीख नाही पडणार. मग आता जर समजा 5 तारीख आहे आणि पुढच्या महिन्याची 5 तारीख पडली आणि आज जर एक स्टेज असेल तर पुढची स्टेज जी आहे ती पुढची स्टेज आली पाहिजे, तीच स्टेज तिथं थांबली नाही पाहिजे. त्याला डे टू डे हिअरिंग त्याचा अर्थ असा असतो. माझ्या वाचण्याप्रमाणे हे असं आहे. आता मी सेक्शन 21B जे आहे त्याची डायरेक्ट लँग्वेज वाचित आहे. द ट्रायल ऑफ अ पिटिशन अंडर धिस ॲक्ट शाल सो फार ॲज इज प्रॅक्टिकेबल consistently with the interest of the justice in respect of the trial be continued from day to day until its conclusion. त्याच्या ज्या कन्क्लुजन होणार तोपर्यंत त्या डे टू डे हिअरिंग आणि ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने डे टू डे हिअरिंग unless the court finds the adjournment of the trial beyond the following day to be necessary for reasons to be recorded. आणि तीच जर स्टेज पुढच्या तारखेला होणार असेल तर त्याच्यामध्ये कोर्टाला रिझन्स लिहायला पाहिजे की ह्या रिझन्स करता ही केस आपण पुढे अर्जंट केलेली आहे. आणि सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 21B काय म्हणते, एव्हरी पिटिशन अंडर दिस ॲक्ट शॅल बी ट्रायड ॲज एक्सपिडिशियसली ॲज पॉसिबल. जितके लवकर होऊ शकतं तेवढ्या लवकर या केसेस चालवल्या पाहिजे. आणि पुढे काय म्हटलं, अँड एन्ड्युअर शॅल बी मेड टू कन्क्लूड द ट्रायल विदिन 6 months. अशा ज्या केसेस आहेत त्या 6 महिन्याच्या आतमध्ये संपवल्या पाहिजे असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. सेक्शन 21B मध्ये असं म्हटलेलं आहे, फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ द नोटीस ऑफ द पिटिशन ऑन द रिस्पॉन्डंट. ज्या तारखेला रिस्पॉन्डंटला नोटीस मिळाली त्या तारखेपासून 6 महिन्याच्या आतमध्ये केस संपल्या पाहिजे. अर्थात
हिंदू मॅरेज ॲक्ट खाली जे आपण केसेस दाखल करतो त्याचा निकाल काय आहे, रिस्पॉन्डेंटला नोटीस मिळाल्यापासून 6 महिन्याच्या आत झालं पाहिजे, परंतु असं प्रॅक्टिकेबल नाही आहे, असं प्रॅक्टिकली शक्य होत नाही. आपण पाहतच आहे कोर्टामध्ये किती 3-3, 4-4 वर्ष ह्या केसेस चालत आहेत. पुढे अजून एक दिलेलं आहे सबसेक्शन 3, एव्हरी अपील अंडर धिस ॲक्ट शॅल बी हर्ड ॲज एक्सपिडिशली ॲज पॉसिबल and endure shall be made to conclude the hearing within 3 months from the date of service of the notice of appeal on the respondent. आणि जर समजा अशा केसमध्ये अपील दाखल केली तर ही जी अपील आहे ती रिस्पॉन्डेंटला नोटीस मिळाल्यानंतर 3 महिन्याच्या आतमध्ये संपवली पाहिजे असं अपीलबाबत म्हटलेलं आहे. परंतु तेही आपण पाहतोय की मॅरेज पिटिशनच्या अपील 3 महिन्यात तर कधीच होत नाही. किती वर्ष चालतात, किती दिवस चालतात ह्याबद्दल आपण कोणी काहीच बोलू शकत नाही. हे कोर्टाचे अधिकार. यानंतर मित्रांनो आपण सेक्शन 21C कडे येऊया. 21C काय म्हणतंय, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणजे काय, notwithstanding anything in any enactment to the contrary, no document shall be inadmissible in evidence in any proceeding at the trial of a petition under this act on the ground that it is not duly stamped or registered. अर्थात काही एखादा जर डॉक्युमेंट जो ड्यूली स्टॅम्प्ड केलेला नसेल किंवा एखादा डॉक्युमेंट जो ड्यूली रजिस्टर्ड झालेला नसेल आणि तो डॉक्युमेंट पुराव्यामध्ये दाखल करायचा का नाही करायचा असा जर प्रश्न निर्माण झाला तर मित्रांनो अशा वेळेला तो डॉक्युमेंट नाकारता येणार नाही. तो डॉक्युमेंट ॲक्सेप्ट करावा लागेल, पुराव्यामध्ये त्याला घेता येईल. त्याचा अर्थ असा आहे, एकदा ही बॅरेक्ट लँग्वेज आपण परत वाचूया, त्याचं विश्लेषण करूया, आपल्याला समजेल ते व्यवस्थित. पहिलं काय म्हटलं, नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग इन एनी इनॅक्टमेंट टू द कॉन्ट्रॅरी. कोणत्याही कायद्यामध्ये जे काही लिहिलेले असेल, नो डॉक्युमेंट शाल बी इनॲडमिसिबल, म्हणजे नो डॉक्युमेंट शाल बी इनॲडमिसिबल ह्याचा अर्थ काय, एव्हरी डॉक्युमेंट शाल बी ॲडमिसिबल. याला उलटं करायचं. नो डॉक्युमेंट शाल बी इनॲडमिसिबल मीन्स एव्हरी डॉक्युमेंट शाल बी ॲडमिसिबल. आता पुढे ह्याच लँग्वेजला परत घेऊया. नो डॉक्युमेंट शाल बी इनॲडमिसिबल in evidence in any proceeding at the trial of a petition under this act on the ground that it is not duly stamped or registered. अर्थात जर जो डॉक्युमेंट कोर्टापुढे आहे तो जर ड्यूली स्टॅम्प्ड नसेल आणि तो रजिस्टर्ड केलेला नसेल, मग अशा वेळेला तो डॉक्युमेंट पुराव्यामध्ये घेता येणार नाही असं नाही, तो पुराव्यामध्ये घेता येईल. त्याचा अर्थ असा आहे. मित्रांनो आता आपण जाऊया सेक्शन 22 कडे. सेक्शन 22 काय म्हणते की ह्या हिंदू मॅरेज ॲक्ट अन्वये ज्या केसेस दाखल केलेल्या आहेत त्या केसेस इन कॅमेरा असतील. इन कॅमेरा याचा अर्थ असा नाही आहे की तिथे कुठलाही कॅमेरा फिट केलेला आहे त्याच्या शूटिंग केलेल्या जातात, नाही. इन कॅमेरा याचा अर्थ अर्जदाराचा वकील आणि जाब देणाराचा वकील, कोर्ट समोर आहे, क्लार्क आहे, शिपाई आहे, बस एवढेच. बाकीच्यांना त्याच्यामध्ये कोणालाही आतमध्ये येण्याची परवानगी नाही किंवा त्यांना तिथे बसण्याची अलाउड नाही. त्याचा अर्थ असा आहे. आता आपण ही बॅरेक्ट लँग्वेज वाचूया, आपल्याला समजेल. एव्हरी प्रोसिडिंग अंडर धिस ॲक्ट shall be conducted in camera and it shall not be lawful for any person to print or publish any matter in relation to any such proceeding except a judgment of the High Court or the Supreme Court printed or published with the previous permission of the court. म्हणजे या केसमध्ये ह्या ज्या हिंदू मॅरेज ॲक्ट खाली ज्या केसेस कोर्टामध्ये दाखल केल्या जातात अशा केसमध्ये एक तर पहिली गोष्ट ते इन कॅमेरा प्रोसिडिंग असणार. दुसरी गोष्ट ह्या कोर्टातल्या ह्या डिस्ट्रिक्ट कोर्टातल्या ज्या काही प्रोसिडिंग्स असतात किंवा जजमेंट आहेत ते प्रिंट केल्या जाऊ शकत नाही, ते पब्लिश केल्या जाऊ शकत नाही. परंतु जर त्या केस अपीलमध्ये गेल्या आणि हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात गेल्या तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हे कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. मग त्यांच्या ज्या प्रोसिडिंग्स आहेत त्यांच्या जे जजमेंट आहेत ते पब्लिश मात्र करता येईल, परंतु डिस्ट्रिक्ट कोर्टातल्या जे जजमेंट आहेत ते पब्लिश करता येणार नाही. ह्याचा हे अर्थ आहे. मित्रांनो ह्या सेक्शन 22चे सबसेक्शन काय म्हणत आहे की जर अशा पद्धतीने कोणी व्यक्ती जर कोर्टाचं जजमेंट जे आहे किंवा अशी जे त्यांनी पब्लिश केलं किंवा प्रिंट केलं तर त्याला 1000 रुपयापर्यंतचा दंड आहे. सबसेक्शन 2 मध्ये काय म्हटलेले मी वाचून दाखवतो मित्रांनो. इफ एनी पर्सन प्रिंट्स
or publishes any matter in contravention of the provisions contained in subsection 1. सबसेक्शन 1 मध्ये जे म्हटलेलं आहे त्याच्या विरुद्ध त्यांनी जर कारवाई केली, त्यांनी त्या व्यक्तीने जर बिहेव केलं, त्यांनी जर ते पब्लिश केलं किंवा प्रिंट केलं, तर हे शॅल बी पनिशेबल विथ फाईन विच मे एक्सटेंड टू 1000 रुपीज. त्याला 1000 रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतं. मित्रांनो, आता आपण सेक्शन 17 पासून सेक्शन 22 पर्यंतचा अभ्यास केलेला आहे आणि हा व्हिडिओ आता खूप मोठा झालेला आहे, म्हणून मी इथे थांबत आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे हा आपल्याला कसा वाटला, आपल्याला नक्कीच माझं असं मत आहे समजलं असेल. आणि मी आपल्याला अशी विनंती करतो की आपण हा व्हिडिओ स्वतःकडे न ठेवता आपल्या मित्रांनाही पाठवा, लाईक करा, सबस्क्राईब करा. माझा यूट्यूब चॅनल आहे ADVSR गोयल. तसेच माझा मोबाईल नंबर आहे 9960977925. आपल्याला आवडल्यास आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मलासुद्धा आपण व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवा. धन्यवाद.